बीडच्या अंबाजोगाईत असलेल्या स्वाराती रुग्णालयात गायणॅक विभागाचे सोनोग्राफी मशीन 4 वर्षांपासून बंद. शरद पवार गट आक्रमक आमरण उपोषणाचा इशारा. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली मागणी तर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्यावर केले आरोप. बीड जिल्ह्यातील आशिया खंडातील नावाजलेले आणि रुग्णांसाठी वरदान ठरलेले अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय स्वाराती सध्या एका गंभीर समस्येमुळे चर्चेत आला आहे. रुग्णालयातील गायणॅक स्त्रीरोग विभागातील सोनोग्राफी मशीन तब्बल 4 वर्षांपासून बंद आहे. यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन महागडी सोनोग्राफी करावी लागते आहे. या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक झालेला आहे. प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र गेल्या 4 वर्षांपासून स्त्रीरोग विभागातील सोनोग्राफी मशीन बंद पडून असल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर महिलांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. गरीब रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. नमस्कार. ॲक्च्युली आपल्याकडे एकच सोनोग्राफी मशीन होती पहिली, नंतर आता 2 आहेत. परंतु पेशंटची संख्या हे जवळपास तिप्पट झालेली असल्यामुळे त्या सोनोग्राफी मशीनचे जनरल पेशंट म्हणजेच पोटदुखी किंवा तुमचं काय ह्याचा त्रास असेल छातीमधला पोटातला ह्याचा, तर ह्याच्यासाठी आपण हे करतो. रोजचे आपल्या जवळपास 150 सोनोग्राफी होतात ऑन एन ॲव्हरेज, कधी कधी 250 पण जातात. अशा कंडिशनमध्ये जी सोनोग्राफी मशीन दुसरी गायनॅकला द्यायचा आमचा विचार होता, परंतु गायनॅकला जे पेशंट आहेत येणारे डिलिव्हरीसाठी ते ऑलरेडी 2-2, 3-3 सोनोग्राफी करून आलेले असतात. अशा सोनोग्राफी केलेल्या पेशंटला आपलं परत सोनोग्राफी करण्याची गरज पडत नाही. जो एखाद्या पेशंटच असा आहे आजकाल येणारा की त्याची सोनोग्राफीच झालेली नाही एकदाही, अशा केसमध्ये किंवा एखाद्या क्रिटिकल कंडिशन असेल तर मग इकडली जी सोनोग्राफी मशीन आहे ते आपण गायनॅकला शिफ्ट करतो आणि ऑपरेशन वगैरे काही क्रिटिकल असेल तर त्याच्या अंडर आपण करून घेतो. किंवा मग त्या पेशंटला इकडे याच्यावर फार इमर्जन्सी असेल तर समजा जसं की काय म्हणतो आपण त्याला ॲनामली स्कॅन म्हणजे बाळामध्ये काही डिफेक्ट असा सस्पेक्ट करत असेल डॉक्टर, तर त्या कंडिशनमध्ये आपण इकडे जे सोनोग्राफी मशीन प्रस्थापित केलेले आहे तिथं त्याचा ॲनामली स्कॅन करून घेतो. परंतु ते मशीनचं कसं लाईफ संपलेलं आहे, जी पूर्वीची मशीन होती त्याचा लाईफ संपलेला आहे आणि त्याचा जे काही दुरुस्तीचा खर्च आहे तो त्याच्या ह्याच्यापेक्षा परचेस कॉस्टपेक्षा जास्त असल्यामुळे त्या नियमामध्ये त्याला कंडम करणे हा एक पर्याय असतो. आम्ही आमच्या लेवलवर शासनाकडे ह्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहोत, प्रस्ताव दिलेले आहेत. इव्हन आम्ही DPDCमध्ये सुद्धा याचा प्रस्ताव दिलेला आहे. आम्हाला माननीय आमदार नमिता मुंदडे यांनी पण आश्वासन दिलेलं आहे की DPDCमधून आम्हाला DVR आणि सोनोग्राफी मशीन मिळेल, त्याचा पाठपुरावा चालू आहे. त्याचबरोबर आम्ही CSRमध्ये पण 4-5 ठिकाणी ह्याच्यासाठी मागणी केलेली आहे, जसं की SBI बँक असेल, HDFC बँक असेल, त्याचबरोबर पॉवर ग्रीड परळी असेल किंवा आंबा ट्रस्ट जे आहे पुण्याला प्रस्थापित संस्था चालवते त्यांच्याकडे, मानवलोककडे, अशा सगळीकडे आम्ही पाठपुरावा करत आहेत. मला खात्री आहे की एक येत्या काही दिवसांमध्ये ते सोनोग्राफी मशीन उपलब्ध आपल्याला होईल. आज आम्ही अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे जे अधिष्ठाता आहेत त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिले आणि निवेदनामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं मागणी अशी आहे की जे गायनिक डिपार्टमेंटची सोनोग्राफी गेल्या 4 वर्षापासून ती बंद आहे आणि ते बंद असल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या काय माता भगिनी आहेत त्यांना त्या ठिकाणी नाविलाजानं खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन ते सोनोग्राफी करावी लागते आणि प्रचंड खर्चाचा बोजा त्यांच्यावर त्या ठिकाणी पडतो. कारण आपलं जे रुग्णालय ते ग्रामीण भागातलं रुग्णालय आहे, आशिया खंडातलं एकमेव ग्रामीण रुग्णालय म्हणून ह्याची ख्याती आहे. या ठिकाणी येणारे जे रुग्ण आहेत ते शेतकरी, शेतमजूर किंवा गरीब कुटुंबातले रुग्ण त्या ठिकाणी रुग्णसेवेसाठी येतात. परंतु जर गायनिक डिपार्टमेंटची सोनोग्राफी जर 4-4 वर्षापासून बंद असेल तर ही खऱ्या अर्थानं दुर्दैवी बाब आहे.
या अनुषंगानं आपल्या भागातले जे काही आमदार आहेत त्या आमदाराच्या अनेक यापूर्वी सोशल मीडिया किंवा ह्याच्या माध्यमातून बातम्या येतात की स्वरातीला एवढा करोडो रुपयाचा निधी मंजूर झाला किंवा एवढे पैसे मंजूर झाले, अंबाजोगाई शहरासाठी एवढे पैसे मंजूर झाले. ही खऱ्या अर्थानं जर त्यांचा विकास जर पाहिला तर गुत्तेदार पोचणे हे त्यांचं एकमेव धोरण आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. स्वरातीमध्ये आम्ही गेल्यानंतर आज या ठिकाणी पाहिलं तरी काही 6 महिने वर्षापूर्वी एक रस्ता केला होता, त्याच्यावरच डबल रस्ता केला. जवळपास त्याचं त्या ठिकाणी चर्चा करत होती की कोट्यवधी रुपये त्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आले. अंबाजोगाई शहरामध्ये अनेक गल्लीबोळामधले रस्ते डबल त्या ठिकाणी केले, त्याच्यावर करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की सर्वसामान्य माणसाच्या जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे स्थानिक आमदाराचं त्या ठिकाणी लक्ष नाही. प्रचंड गुत्तेदारीमधून पैसा कमवायचा, एकच काम डबल त्या ठिकाणी करायचं. आणखीन लोकांमध्ये चर्चा आहे की आपल्या शहरामध्ये जे काही वृक्षारोपण झालं त्याच्या नावाखाली पण करोडो रुपये त्या ठिकाणी मंजूर करून ते त्या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणची प्रशासन व्यवस्था ही पूर्ण त्या ठिकाणी त्यांचं संगनमत सुरू आहे. शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी प्रचंड पैशाची लूट करण्याचं काम या भागाचे आमदार त्यांचे सहकारी सर्वजण त्या ठिकाणी करत आहे. आपल्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं की अंबाजोगाई येथील जे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना रुग्णसेवा चांगली मिळाली पाहिजे. सोनोग्राफीची जी मशीन गायनिकची जर ते सुरू झाली तर सर्वसामान्य माणसाचे जे काही त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावं लागेल ते कमी होणार आहे. आम्ही त्यांना आपल्या निवेदनाच्या माध्यमातून अधिष्ठाताला सांगितलं की आपण जर तात्काळ जर मशीन या ठिकाणी सोनोग्राफी मशीन बसवली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण करू. दुसरी बाब या ठिकाणी चर्चा करत असताना सांगितले की जे काही मेडिसिन आहे त्या मेडिसिनच्या संदर्भात पण जे MGPJYच्या माध्यमातून जे रुग्णांना खर्चानं त्या ठिकाणी मेडिसिन खरेदी करावं लागतं आणि खरेदी केल्यानंतर त्यांचे जे काही पैसे परत केले जातात ते पण पैसे त्या ठिकाणी वेळेवर मिळत नाहीत. आणि जे HOD आहेत प्रत्येक विभागाचे जे काही विभाग प्रमुख आहेत त्या विभाग प्रमुखांनी कंपल्सरी जे OPD आहे सकाळी 9 ते प्रत्येक शेवटचा पेशंट संपेपर्यंत HODने त्या ठिकाणी बसलं पाहिजे आणि सर्व डॉक्टरांनी ॲप्रॉन त्या ठिकाणी घातला पाहिजे. हे पण त्या ठिकाणी आम्ही अधिष्ठाताला विनंती केलेली. आम्ही आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडं पण ही मागणी करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाला जे काही रुग्णासाठी लागणारी रुग्णसेवेसाठी लागणारी यंत्रसामुग्री ते त्या ठिकाणी देण्यासाठी सोनोग्राफी मशीन देण्यासाठी किंवा इतर ज्या मशिनरी लागणार आहेत त्याच्यासाठी त्याचा पाठपुरावा करणार आहेत आणि ते पाठपुरावा करून आम्ही लवकरात लवकर ती मशीन त्या ठिकाणी कशी उपलब्ध करून घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.